याआधी न वाफवता, न शिजवता, न उकडता आवळा कँडीची रेसिपी शेअर केली होती, पण ती साखरेची बनवली होती. त्यामुळे खूप साऱ्या कमेंट होत्या की गुळाची कँडी कशी बनवायची, हा व्हिडिओ शेअर करा. त्यासाठी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून 15 मिनिटासाठी वाफवून घेतले. ते पूर्णपणे थंड झाले की त्याच्या फोडी करून घ्यायच्या. त्याच्या आतमधल्या बिया इथे काढून घेतल्या. अर्धा किलो आवळ्यांसाठी 1 पाव इतका गूळ लागणार आहे. आता एखादं काचेचं किंवा स्टीलचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये थोडे आवळे, त्यानंतर थोडंसं गूळ, पुन्हा आवळे व गूळ असं लेअर करत आपल्याला हे 3 दिवस मुरवत ठेवायचं आहे. पण दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ चमच्याने हलवत राहायचं 3ही दिवस. नंतर तिसऱ्या दिवशी हे बघा, आता ते त्यातले पाणी पूर्णपणे निथळून घेतले आणि उन्हात ह्या सुकवून घ्यायच्या आहेत. ह्या पाणी तुम्ही ज्यूस म्हणून सुद्धा वापरू शकतात. 1 दिवस उन्हात सुकवून घेतले. यावर आता पिठी साखर थोडीशी टाकून घेतली आणि हे तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतात. मस्तच अशी गुळाची आवळा कँडी तयार झाली.